महाराष्ट्र हा निसर्ग सौंदर्याने नटलेला प्रदेश. महाराष्ट्रातील ग्रामीण भाग हा त्याच्या संस्कृती आणि साधेपणामुळे ओळखला जातो. आपण कितीही शहरात राहिलो तरी गावचं गावपण आपल्याला खुणावत राहतं. सकाळची शुद्ध हवा, गार वारा आणि या निसर्गाचं सुंदर रूप. हे माझं गाव. इथे प्रत्येक क्षणात काहीतरी नवीन आहे. गावच्या मातीचा सुगंध आणि निसर्गाची शांतता. इथं प्रत्येक सूर्योदय एक नवीन गोष्ट घेऊन येतो, एक आठवण आणि एक अनुभव. नमस्कार, मी प्रमोद पोंढेकर आणि आज तुम्हाला घेऊन जातोय त्या जागेवर जिथं आपल्या सर्वांचं मन अजूनही अडकलं आहे. हा माझ्या गावचा विठ्ठल रखुमाई मंदिर. त्यांच्या कृपेने गावात सुख शांती राहते. गावातील सर्व लोक या मंदिरात एकत्र येऊन भजन कीर्तन करतात, ज्यामुळे गावच्या संस्कृतीला एक नवी ओळख मिळते. गावातली घरं साध्या मातीची पण मनात घर करतात. बाहेर बसलेले आजोबा यांच्या चेहऱ्यावर अनुभवांच्या रेषा दिसतात, पण डोळ्यात कायमच प्रेम आणि मायेचा झरा असतो. इथे प्रत्येक घरात दिवसाची सुरुवात पाण्याच्या शोधाने होते. विहिरीवरच्या या बायका हसत गप्पा मारत आपल्या घरासाठी पाणी आणतायत. जणू त्यांचं जगणंच एक गाणं आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आशेची छटा आहे. एक नवीन दिवस, नवी संधी घेऊन येतोय असं वाटत आहे. एका लयीत चालणारा शांत आणि निसर्गाशी जोडलेलं त्यांचं नातं आहे. मातीची चूड म्हणजे एक साधा आणि पारंपरिक पद्धतीने अन्न शिजवण्याची पद्धत जी भारतीय संस्कृतीत सामान्य आहे. यामध्ये घरगुती जीवनाच्या साधेपणाचा आणि नैतिकतेचा प्रतिबिंब दिसतो. गावातल्या मातीच्या चुलीवरचं जेवण एकदम साधं पण अगदी मनात घर करणारं. इथलं पिठलं भाकर, लोणचं, चटणी आणि कांदा खाल्लं की बाकी सगळं विसरून जायला होतं. या चुलीचा वापर अनेक पिढ्या चालू आहे, त्यामुळे त्या एक परंपरा बनल्या आहेत. मातीची चूल ही ग्रामीण संस्कृतीची एक महत्वाची ओळख आहे, जी जीवन पद्धती आणि सण समारंभांमध्ये महत्वाची भूमिका बजावते. लहान मुलं म्हणजे खुडकरपणा आणि मस्ती करण्यात पटाईत असतात. त्यांच्या या निरागस चेहऱ्यामध्ये एक प्रकारची जादू आहे. त्यांची ही निरागसता आणि उत्साह नेहमीच मनाला आनंद देऊन जातात. झाडावर चढायचं, एकमेकांना चिडवायचं, हे सगळं करताना त्यांचं मन मोकळं हसणं किती सुंदर असतं हे बघायला मिळतं. गावचं गावपण म्हणजे फक्त मातीचं घर किंवा शेती नाही. ती आहे माणसांमधलं प्रेम, आपुलकी आणि नात्याची जपणूक. साधेपणातच खरा आनंद आहे आणि हा आनंद गावातील जीवनातच मिळू शकतो. आपण जिथेही असलो तिथे आपली संस्कृती आणि साधेपणाला जपणं हेच खरं जीवन आहे. ही मुलं किती आनंदात आहेत. शहरातली मुलं इतकी मोकळेपणाने खेळत नाहीत. इथलं वातावरणच वेगळं आहे. गाव म्हणजेच त्यांच्या खेळाचं मैदान आहे. त्यांना निसर्गाच्या सानिध्यातच वाढवायचं, त्यांच्या मनात मातीचं आणि निसर्गाचं प्रेम रुजवायचं. शहरात मुलांना शिकवलं जातं की अभ्यास करा, यश मिळवा, पण इथं ते माणूस म्हणून वाढतात. म्हणून निसर्गाशी जोडलेलं नातं त्यांना खूप शिकवणारं आहे. शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर जीवनाचा गाभा आहे. या सोन्यासारख्या शेतात शेतकरी त्यांचं सर्वस्व ओततात आणि याच मातीतून आम्हाला अन्न मिळतं. रोज कष्ट करत आपलं पोट भरायला आणि शहराला धान्य पोचवायला हेच आपले खरे भारताचे हिरो आहेत. हा आमच्या गावच्या वेशीवरचा गावदेव मंदिर. असे मानले जाते की गावदेव ही त्या गावची संरक्षण देवता असते, जी गावच्या सुरक्षेसाठी आणि शांतीसाठी वंदित केली जाते. या मंदिरात गावातली लोक विशेष प्रसंगावर येऊन प्रार्थना करतात. विशेषतः
शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीच्या कामांवर आशीर्वाद घेण्यासाठी. उत्सवाच्या काळात साधेपणाने पूजा केली जाते, ज्यामुळे गावकऱ्यांना त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी मदत होते. शाळेचे ते दिवस आठवले की उगीच आपण मोठे झालो असं वाटतं. हा माझ्या शाळेत जाण्यासाठीचा पायवाट रस्ता. हाच रस्ता लहानपणात घेऊन जातो. मजाक मस्ती करत ह्याच रस्त्याने आम्ही शाळेत जात येत होतो. लहानपणीच्या निरागसतेच्या कथा मोठेपणी आठवल्या की चेहऱ्यावर स्मित हास्य आल्या वाचून राहत नाही. मोठेपणीच्या जगात हरवून गेलो की लहानपणाचा विसर पडतो. लहानपण हा आपल्या आयुष्यातील तो काळ असतो जो आपल्यासाठी सर्वात महत्वाचा, सर्वात मौल्यवान आणि सर्वात आनंददायी असतो. कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, मित्रांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती. मन हे वेडं होतं, कल्पकतेच्या दुनियेत जगत होतं. कुठे आलो या समजूतदारीच्या जगात, यापेक्षा ते भोळं आमचं लहानपणच सुंदर होतं आणि ते गावातच चांगलं रमत होतं. आमच्या गावचं गावपण असं आहे. इथं माणसातली आपुलकी, मातीची ओढ आणि निसर्गाचा साक्षात्कार जिवंत आहे. शहरात माणसं किती जवळ असली तरी दूरच वाटतात. इथं मात्र सगळे एकमेकांशी किती जिव्हाळ्याने वागतात. इथं प्रत्येक घर एकमेकांच्या सुखदुःखात भागीदार आहे. शहरात जे कधीच पाहायला मिळणार नाही ते इथं रोजच आहे. म्हणून हेच तर गावचं मोठेपण आहे. शहरात माणसं मोठमोठ्या इमारती बांधतात, पण पायाखालची माती विसरतात. इथं आम्ही घरं साधीच ठेवतो, पण नातं मात्र घट्ट निभावतो. शेतातल्या मातीशी असलेलं नातं गावकऱ्यांचं आयुष्य आहे. आपली गुरंढोरं यांची काळजी घेणं हे सुद्धा त्यांचं आयुष्य बनलेलं आहे. इथे पेरलेला प्रत्येक दाणा हा नव्या आशेचा प्रतीक आहे. एकाच मातीमध्ये किती मेहनत, किती काळजी आणि किती स्वप्न गुंफलेली आहेत. इथूनच सुरू होतं खरं आयुष्य. तर मित्रांनो, हा होता माझ्या गावचा एक छोटा सफर. गावाकडे आपल्या पायाशी असलेल्या साध्या गोष्टीत सौंदर्य आहे. आपण असं जगणं कधीच विसरू नये. प्रत्येक प्रवासाचा शेवट असतो, पण त्यातून उरतात त्या सुंदर आठवणी. आजचा दिवस हा खरंच अविस्मरणीय ठरला. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. या व्लॉग मध्ये सहभागी झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. पुढच्या वेळी लवकरच भेटूया एका नवीन प्रवासात, एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.